नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, गट ब ची मुख्य परीक्षा झाली, तर गट ब ची मुख्य परीक्षेचे पेपर बघितले असतील आणि मी त्याच्या अगोदर यूट्यूबला लेक्चर घेतलं होतं की कोणते टॉपिक करायचं। जेवढे टॉपिक तुम्हाला सांगितलेले होते त्या टॉपिकच्या बाहेर एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाही आहे। आयोगाचा एक फिक्स पॅटर्न आहे आणि त्या पॅटर्नमध्ये आयोग काय पाठीमागच्या 2-3 वर्षापासून प्रश्न विचारतोय आणि येणाऱ्या काळात तुम्हाला त्याच पॅटर्ननुसार काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे। त्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्या। पूर्व परीक्षेसाठी मी जेव्हा टॉपिकचे नावं सांगत असतो त्या टॉपिककडे लक्ष द्या। मुख्य परीक्षेला असाल तर मुख्य परीक्षेसाठी जे टॉपिकचे नावं सांगत असतो सायन्ससाठी त्याच्याकडे लक्ष द्या। तर आजचा जो टॉपिक घेऊन आलेलो आहे हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। टॉपिकचं नाव काय असेल तर मित्रांनो बॉटनी आहे। कालच्या पेपरला मी जर बघितलं तर एकूण 20 प्रश्नांपैकी 12 प्रश्न हे सायन्सचे होते, 8 प्रश्न हे टेक्नॉलॉजीचे होते। या 8 प्रश्नांपैकी मित्रांनो माहीत आहे का 6 प्रश्न हे नोट्समधून आहेत। या 12 प्रश्नांपैकी 11 प्रश्न हे आपल्या बुकमधून आहेत। शिकवलं पण आहे, असं नाही की नुसतं बुकमधून आहे, शिकवलेलं पण आहे। या 11 प्रश्नांचं वर्गीकरण जर बघितलं तर याच्यामध्ये बायोचे 6 प्रश्न आहेत, बायोचे 6 प्रश्न समजा, आणि या ठिकाणी फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 6 प्रश्न। या 12 पैकी बायोलॉजीच्या 12 प्रश्नांपैकी 4 प्रश्न हे वर्गीकरणावर आहेत आणि 2 प्रश्न हे बॉटनीवर वनस्पती रोग नावाच्या टॉपिकवर विचारलेला आहे। यासाठी इथून पुढे पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो तुम्हाला बॉटनीवर मिनिमम 2 प्रश्न मॅक्झिमम 3 प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार। यासाठी बॉटनी हा पार्ट तुम्हाला स्किप करून जमणार नाही। सजीवांचं वर्गीकरण हा टॉपिक स्किप करून जमणार नाही, थोडं डिटेल करायचं आहे। कारण प्रश्न बघा ॲनिमल क्लासिफिकेशनवरच तुम्हाला 3 प्रश्न काय आहे कालच्या गट ब च्या मुख्य परीक्षेला विचारण्यात आलेला। आता बघा सर काय करायचं आहे, यासाठी तुम्हाला कादंबरी टाईप वाचायची गरज नाही आहे। हे आपलं पुस्तक आहे, लक्षात राहू द्या, हे आपलं पुस्तक आहे आणि या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला फक्त 2 मिनिट सांगतो, जास्त वेळ घेत नाही तुमचं, आणि काय आहे पुढे जाण्याचा प्रयत्न करू आपण। पुस्तक बघितलं तर मित्रांनो माहीत आहे का 2023 मध्ये आपल्याला 24 ते 2025 यामध्ये जेवढे काही पेपर झालेत प्रत्येक पेपरमध्ये कंबाईनमध्ये 15 पैकी 12 ते 13 प्रश्न जशाला तसे आलेले आहेत। कालच्या मुख्य परीक्षेला गट ब मध्ये 12 पैकी 11 प्रश्न आहेत। खासियत काय माहीत आहे का, तर हे पुस्तक खूप जास्त मोठं पानाचं नाही आहे। पूर्ण पुस्तक जर बघितलं तर 320 पानाचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला मोजून मित्रांनो माहीत आहे का 240 ते 250 पानाचीच रिव्हिजन करायची आहे, म्हणजे एकदम नोट स्वरूपात पुस्तक आहे। तर आवर्जून तुम्ही घेऊ शकता, डायरेक्ट घेऊ नका म्हणत आहे की माझं पुस्तक आहे म्हणून तुम्ही घ्यावं असं म्हणत नाही। तुमच्या कोणत्या मित्राकडे असेल तर एकदा आवर्जून बघा की पुस्तकाची मांडणी कशी आहे। एवढं खात्रीशीर सांगतो, पण जेव्हा तुम्ही पुस्तक घेताल त्या म्हणताल सर आम्ही पुस्तक एवढ्या फास्ट पद्धतीने रिव्हिजन करतोय आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कव्हर होत आहे का, कारण मांडणी तशा पद्धतीने पुस्तकाची केलेली आहे आणि टोटली मांडणी ही NCERT कंटेंटवर डिपेंड आहे, म्हणजे क्वेश्चन्स एकही बाहेर जाऊ नये म्हणून त्या अनुषंगाने सगळं काय या ठिकाणी कव्हर केलेलं आहे। पुस्तक घेण्यासाठी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, सायन्स बाय अशोक पवार ॲप्लिकेशनवर काय आहे पुस्तक आहे। आणि काही जर अडचण असेल तर मी एक नंबर देतो, या नंबरवर कॉल करा। आता कोणता नंबर आहे बघा, 87 66 या ठिकाणी नंबर देतो, काय आहे 87 66 99 24 59 हा नंबर आहे। 87 66 99 24 59 या नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा, तुम्हाला पुस्तकाबद्दल आणखी डिटेल सांगितलं जाईल। पण एवढंच सांगायचं की पाठीमागच्या 2-3 वर्षापासून एवढ्या कमी पानं वाचून पण मार्क येत आहेत। आता तुम्ही काही लोकांना डाऊट आला असेल सर 500-600 पानं वाचून तर आम्हाला काही येत नाही आहे, तर एवढ्या कमी पानामध्ये कसं काय, तर मी तुला तेच सांगतोय राजा, माझं गट ब च्या मुख्य परीक्षेचं स्ट्रॅटर्जी लेक्चर बघ, जो पाठीमागच्या 15-20 दिवसाखाली मी घेतलेलं होतं। त्याच्यामध्ये कट टू कट जे टॉपिक सांगितलेले आहेत त्या टॉपिकच्या बाहेर एक तरी प्रश्न दाखव गट ब च्या मुख्य परीक्षेला, एकही प्रश्न नाही आहे। मी तेच म्हणतोय तुम्हाला की ठराविक अभ्यासक्रम आहे, विनाकारण सायन्समध्ये कादंबरी टाईप वाचत बसू नका। 500 आणि 600 पानं वाचू राहिले पुस्तक, त्याच्यात रिव्हिजन करायला वेळ भेटत नाही, कुठून आउटपुट
होत येणार आहे आणि त्यासाठीच मी पुस्तकाची साईज लहान ठेवलेली आहे आणि सगळं कंटेंट आणि सगळे प्रश्न कव्हर होतील या अनुषंगाने मांडणी केलेली आहे. नोट्स स्वरूपात पुस्तक आहे, तुम्हाला नोट्स वगैरे काढायची गरज पडणार नाही आणि महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. जवळच्या बुक स्टॉलला जाऊन घेऊ शकता तिथून पण, आणि ऑनलाईन मागवायचं असेल तर या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. पण आवर्जून एकदा मित्रांकडे चेक करा. बुक स्टॉलवर गेल्यानंतर बुक डायरेक्ट घेऊ नका. बुक घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पानं पलटून बघा एकदा की काय खरंच सर बोलतायत ते आहे किंवा नाही आहे. तर हे तुम्हाला काय आहे पहिल्यांदा चेक करून घ्यायचं आहे. तर या पुस्तकातून 12 पैकी 11 प्रश्न आलेले होते आणि टेक्नॉलॉजीच्या नोट्समधून 8 पैकी 6 प्रश्न, तर टोटल कालच्या पुस्तकामध्ये 17 प्रश्न या ठिकाणी आपले कव्हर झालेत. ह्याचं सर काय एव्हिडन्स काय आहे टेलिग्रामला टाकलेलं आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे @science by अशोक पवार. सायन्स बाय अशोक पवार हा टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलला काल मी टाकलोय, एकदा जॉईन करून तिथून बघू शकता. मी त्या ठिकाणी पुस्तकाच्या त्या पेजेसचा स्क्रीनशॉट टाकलेला आहे ज्याच्यामधून हे प्रश्न काय तिथून रिफ्लेक्ट झालेले आहेत. तर अपेक्षा करतो की तुम्हाला हे कळून गेलं असेल. आणि बॅच कोणती गरज असेल तर बॅचेससाठी सायन्स बाय अशोक पवार हे ॲप्लिकेशन करा किंवा डाउनलोड करा किंवा या नंबरला कॉल करा किंवा मेसेज करा, तुम्हाला त्याच्याबद्दल काय सांगितलं जाईल. तर आता वेळ न घालता आपण आपल्या टॉपिककडे येऊया. टॉपिकचं नाव बॉटनी आहे. प्रश्नांच्या स्वरूपात आपण सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. डिटेल अनालिसिस सांगणार आहे. जर येणाऱ्या काळात या बॉटनीवर प्रश्न विचारले जाते तर कदाचित या विश्लेषणामधूनच तुम्हाला येऊन जाईल मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आता बघा पहिला प्रश्न आहे बॉटनीवर. या ठिकाणी काय म्हटलंय, वनस्पती संप्रेरकावरचा प्रश्न आहे. फळे पिकवण्याच्या प्रक्रियेला गती देणारे वायू रूपातील संप्रेरक कोणते, असा या ठिकाणी विचारलेलं आहे. यानी प्लांट हार्मोन्सवर प्रश्न विचारलेला आहे. विच गॅसेस हार्मोन्स प्रमोट द रिपेनिंग ऑफ फ्रूट म्हणून ओळखत असतो. फळे पिकवण्यासाठी कोणतं वायू रूपातील संप्रेरक आहे असं विचारलंय. तर एकमेव आहे, एकदम साधा आणि सिंपल प्रश्न आहे, पण त्याच्यापेक्षा एक भयानक आणि खतरनाक एक्सप्लेनेशन असणार आहे, कारण प्रश्न एक्सप्लेनेशन मधून कव्हर होणार आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर ऑक्सिन आहे, यानंतर जिब्रेलिन आहे, इथिलिन आहे आणि सायटोकायनिन. तर मित्रांनो माहित आहे का या प्रश्नाचं उत्तर तिसरं आहे इथिलिन. सगळ्यांना माहित आहे फळे पिकवण्यासाठी वापर केलं जातं. आता बघा एकूण जे 5 हार्मोन्स आहेत कोण कोण आहे, ऑक्सिन आहे, जिब्रेलिन आहे, त्यानंतर इथिलिन आहे, सायटोकायनिन आहे आणि मित्रांनो माहित आहे का ॲब्सिसिक ऍसिड आहे. 5 हार्मोनचे काहीतरी प्रायमरी फंक्शन आहेत आणि ते लक्षात घ्या. आता ऑक्सिनचं काय काम आहे बघा, ऑक्सिनचं काम आहे वनस्पतीची उंची वाढवणे. जिब्रेलिनचं पण काम काय असेल तर वनस्पतीची उंची वाढवणे. आणि मित्रांनो माहित आहे का इथिलिनचं काम आहे वनस्पतींचे फळे पिकवणे. आणि तिसरं सायटोकायनिनचं जर काम काय असेल तर ह्याचं पण काम आहे उंची आणि घेर वाढवणे. म्हणजे वनस्पतीचं सर्वांगीण विकासाची जबाबदारी सायटोकायनिनकडे असते. म्हणजे जशी उंची वाढेल तसं त्याचं घेर पण वाढवण्याचं काय आहे काम करत असतं. त्याला आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्स म्हणतो. या सायटोकायनिनला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्स म्हणतो का, कारण पूर्ण वनस्पतीचं वाढ आणि विकास रेग्युलेट करतं. तर आता बघा या प्रश्नाचं उत्तर आहे इथिलिन. इथिलिन काय करत असतो माहित आहे का, फळे पिकवण्याचं काम करत असतो. कसं बघा, जेव्हा वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असते आणि जेव्हा फळ हा कच्चा असतो तर कच्चा फळ जो आहे त्याच्यामध्ये स्टार्च नावाचा कार्बोहायड्रेट असतं. स्टार्च हे आपल्याला गोड लागत नाही मित्रांनो, आणि या स्टार्चचं रूपांतर जेव्हा ग्लुकोज मध्ये होत असतं तेव्हा तो गोड लागतो. तर इथिलिन काय करत असतं, कच्च्या फळामध्ये असणाऱ्या स्टार्च रूपांतर ग्लुकोज मध्ये करून टाकतं. यालाच आपण काय म्हणत असतो, फळ पिकणे म्हणत असतो. आणि हे इथिलिन हे काम करतं. आता इथिलिन एवढंच थांबत नाही मित्रांनो. फळ कधी लवकर पिकतो माहित आहे, जेव्हा वनस्पतीचे पानं गळायला सुरुवात होतात किंवा वनस्पती जे आहे त्यांची पानं लवकर वयात येतात. मित्रांनो काय माहित आहे का, वृद्धत्व लवकर आणणे म्हणत असतो आपण त्याला, लवकर वयात येणे. जेवढं झाड हे लवकर वयात येईल तेवढं मला सांगा त्याच्यावर लागलेले फळ हे लवकर पिकतात. तर अशा प्रकारे वनस्पतींच्या पानांची गळती पण वाढवण्याचं काम इथिलिन करत असतं. वनस्पतीला लवकर वयात आणतो आणि या कारणामुळे फळ हे लवकर पिकत असतात, ज्यामध्ये स्टार्च रूपांतर ग्लुकोज मध्ये करण्याचं काम करतं. इथं तेच दिले उत्तर हा इथिलिन आहे. इथिलिन हे वनस्पतीमधील एकमेव वायू रूपात असणारा हार्मोन्स आहे. नैसर्गिकरित्या झाडामध्ये तयार होतं. फळे पिकवण्याच्या प्रक्रियेत हे अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत असतं. मग काय कार्य करतो इथिलिन, पहिला आहे फळे पिकवणे, त्याला फ्रूट रिपेनिंग म्हणत असतो. कधी कधी इंग्लिश मधून पण विचारतात तर त्याला फ्रूट रिपेनिंग म्हणतो. हे फळामधील स्टार्चचं रूपांतर साखरेत करत असतं, याने ग्लुकोज मध्ये करण्यास मदत करतं, ज्यामुळे फळे गोड होतात आणि मऊ होतात. उदाहरणार्थ आंबा असेल,
केळी असेल, टोमॅटो असेल, तर ह्याच्यामध्ये जेव्हा इथिलीन काय करत असतो, त्याच्या स्टार्च असणारं रूपांतर ग्लुकोजमध्ये करून टाकतं, फळांना नरम करतं, वरचं आवरण जो आहे सेल आवरण त्याला एकदम पातळ करून टाकतं. तर अशा प्रकारे हे काय आहे पहिलं कार्य. दुसरं काय करतं रे, हे पानांची गळती वाढवतं. कारण तुम्ही बघा, जेव्हा पानं गळायला सुरुवात होईल तेव्हा फळं पिकायची स्पीड वाढायला सुरुवात होते मित्रांनो. तर काय करतं, जुनी झालेली पाने, फुले आणि फळे झाडावरून गाळण्यासाठी हे काय करत असतो, इथिलीन काम करत असतं. जसं एखादं फळ पिकलं तर पिकून तो झाडावरच लटकून राहण्यात काय अर्थ आहे. फळ पिकल्यानंतर तो तुटून खाली पडायला पाहिजे, कारण आता त्या ठिकाणी त्याचं काही काम नाही आहे. एखाद्या वनस्पतीचं पान आहे, त्याचं वय झालेलं आहे, आता त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस किंवा बाकीच्या क्रिया करण्याची कॅपॅसिटी नाही राहिलेली आहे, तर तो पान गळून खाली पडणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे वय झालेले फुलं असतील, वय झालेले पानं असतील किंवा पिकलेलं फळ असेल, हे खाली गाळण्याचं काम कोण करत असेल तर इथिलीन करतं. यासोबतच वर्धत्व, त्यालाच आपण काय म्हणत असतो, सेन्सेशन्स म्हणून ओळखत असतो. तो सेन्सेशन्स जो आहे, वर्धत्व जो आहे, वनस्पतीमध्ये पेशींचं वय वाढवण्याचं काम जर कोण करत असेल तर कोण करत असतो मित्रांनो माहित आहे का, हे इथिलीन करत असतो. पेशींची वय वाढवतं. पहिलं जो वय आहे त्याच्यापेक्षा जास्त वय वाढवण्याचं काम, हे 3 प्रायमरी फंक्शन आहे. तर हे तिन्ही फंक्शनवर येणाऱ्या काळात तुम्हाला 100% प्रश्न विचारलं जातं इथिलीनच्या बाबतीत. आता दुसरं बघा, इथिलीनचं आणखी काय कार्य आहे, तर हे नैसर्गिक बघितलं. काही आर्टिफिशियली प्रयोगशाळेमध्ये सिंथेटिक प्रकारचे इथिलीन तयार केले गेलेत, ज्याचा वापर औद्योगिक क्षेत्रामध्ये, व्यापारी क्षेत्रामध्ये केलं जातं फळे पिकवण्यासाठी. आणि तो कोण असेल तर मित्रांनो माहित आहे का, इथेफॉन नावाचा हा एक रसायन आहे. आणि इथेफॉन किंवा कॅल्शियम कार्बाइड हे दोघं जे आहेत मित्रांनो माहित आहे का, काय करत असतात, आर्टिफिशियल पद्धतीने फळे पिकवतात. जसं आज मार्केटमध्ये वेगवेगळे आंबे असतील किंवा बाकीचे फळं असतील, झाडावरून जेव्हा काढलं जातं ते कच्च्या स्वरूपात असतात, आणि जेव्हा त्याला बाजारात विकायची वेळ असते तर त्या ठिकाणी ऑन द स्पॉट त्याला पिकवायचं असतं. तर त्या ठिकाणी त्यांना पिकवण्याची जबाबदारी काही रसायनांची असते. ते रसायन हे 2 आहेत, एक इथेफॉन आहे आणि दुसरं कॅल्शियम कार्बाइड आहे. तर हे IMP पॉइंट आहे, लक्षात घ्या. या दोघांचा वापर व्यापारी म्हणून केलं जातं, ज्याचा वापर आरोग्यासाठी घातक असल्याने हे प्रतिबंधित आहे, वापरले जात नाही. कारण यातून इथिलीन वायू मुक्त होता, जो पॉइझनसचं काम करत असतो. तर अशा प्रकारे या दोघांचं व्यापारी याच्यामध्ये फळे पिकवण्यासाठी वापर होतो. आणि वरती बघितलं तो नैसर्गिकपणे काय वनस्पतीमध्ये तयार होतं. हे झालं उत्तराचं विश्लेषण. आता आपण बघूया बाकीचे ऑप्शनचं विश्लेषण काय आहे. पहिला आहे ऑक्सिन. ऑक्सिनचं कार्य काय मित्रांनो माहित आहे का, समजा हा वनस्पतीचा खोड, जमीन आहे, हे वनस्पतीचं खोड आहे आणि हे वनस्पतीच्या मुळा आहेत. तर वनस्पतीच्या खोडांची लांबी वाढवणे आणि मित्रांनो माहित आहे का, वनस्पतीच्या मुळांची लांबी वाढवणे हे जर कोणाचं कार्य असेल तर हे ऑक्सिनचं कार्य आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. ऑक्सिन काय आहे आणखी बघा, तर ऑक्सिन काय करत असतो, समजा हा वनस्पतीचं खोड आहे आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिन प्रेझेंट आहे. जर या दिशेने लाईट येत असेल आणि लाईट या झाडावर पडत असेल तर हा जो काही ऑक्सिन आहे, लाईटमुळं फक्त वनस्पतीच्या दुसऱ्या बाजूला गोळा होऊन जातं, अशा पद्धतीने इकडून इकडे शिफ्ट होतं. मग ज्या भागात तो जास्त आहे त्या भागाची वाढ होते आणि तो सूर्याकडे अशा पद्धतीने वनस्पती झुकताना आपल्याला दिसतं मित्रांनो. का, अलीकडे सरकल्यामुळे या भागाची वाढ झाली म्हणून तो लाईटकडे झुकतो. तर विचारलं जाईल वनस्पती लाईटकडे झुकण्यासाठी कोणतं संप्रेरक कारणीभूत आहे, तर ऑक्सिन नावाचा संप्रेरक कारणीभूत आहे, जो वनस्पतीला हिरवीगार ठेवण्याचं काम करतं, वनस्पतीचे पानं गळू देत नाही, वनस्पतीची उंची वाढवतं. आणि उंची वाढवण्यालाच आपण ॲपिकल डॉमिनन्स म्हणत असतो. तर ॲपिकल डॉमिनन्स कोण निर्माण करत असेल तर तो निर्माण करणार आहे ऑक्सिन नावाचं. मित्रा ही गोष्ट लक्षात घ्या. तर आता बघा, पहिलं ऑक्सिन नैसर्गिकपणे सापडलेला IAA नावाचा हा ऑक्सिन आहे. आणि मित्रांनो माहित आहे का, याला इंडोल 3 ॲसिटिक ॲसिड म्हणतो. हा पहिला ऑक्सिन आहे जो नैसर्गिकपणे सापडलेला होता, हे लक्षात घ्या. आता इथं तेच दिलेलं आहे, वनस्पतींच्या वाढींचे मुख्य संप्रेरक आहे, जे प्रामुख्याने वनस्पतींच्या शेंड्याच्या भागात, याला आपण शूट टिप्स म्हणतो आणि रूट टिप्स, रूट आणि शूट दोघांच्या शेंड्यांच्या भागात हा तयार होतो आणि त्या ठिकाणी दोघांची उंची वाढवण्याचं
वाढवण्याचं काम करत असतो. आता बाकीचं काय करेल रे, उंची कधी वाढेल, जर पेशीचं इलॉंगेशन झालं तर खोडांची लांबी वाढवण्यासाठी पेशींचं इलॉंगेशन करत असतं. ॲपिकल डॉमिनन्स म्हणजे शेंडा वाढ करणे, शेंडा वाढत असताना बाजूच्या फांद्यांची वाढ रोखणे, यालाच ॲपिकल डॉमिनन्स म्हणतो. का? कारण जेवढ्या फांद्या कमी होतील तेवढं शेंडा वाढेल. आपण गावाकडे बघितलं असेल, वनस्पतीच्या ब्रँचेस तोडतो. का? कारण त्या वनस्पतीला उंच वाढवायचं असेल तर आजूबाजूच्या फांद्या तोडत असतो. कारण बाजूच्या फांद्या जेवढ्या कमी तयार होतील तेवढं वरचा भाग वाढेल, याला ॲपिकल डॉमिनन्स म्हणतो. हे करत असतं. यानंतर आताच मी तुम्हाला सांगितलं फोटोट्रॉपिझम, झाडाला प्रकाशाच्या दिशेने झुकण्यास मदत करण्याचं काम हे ऑक्झिन करतं. कारण विरुद्ध बाजूला डिस्प्लेसमेंट होतं, विरुद्ध बाजूला तो पसरतं, म्हणून त्या बाजूने तो झुकताना आपल्याला दिसतो. कोणाच्या बाजूने? प्रकाशाकडे. आणि तणनाशक 2,4-D हे ऑक्झिनचं कृत्रिम रूप आहे, जो मोनोकॉट प्लांटमध्ये तणनाशक म्हणून वापरलं जातं. हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे ऑक्झिनचं तुम्हाला क्लॅरिटीने समजलं असेल. प्रश्न जर विचारलं तर याच्या बाहेर विचारणार नाही जर ऑक्झिनवर विचारलं तर. आता पुढचं पॉईंट काय बघा, जिब्रेलिन्स. आता जिब्रेलिन्सचं काय रोल आहे? जिब्रेलिन्स पण एक प्रकारचं उंची वाढवणारा संप्रेरक आहे. पण जिब्रेलिन्सची निर्मिती काही वनस्पती पण स्वतः वनस्पती पण करत असते आणि पीक करतं, आणि यासोबतच काही कवक पण करत असतात. मग जेव्हा एखाद्या पिकावर तो कवक निर्माण होतोय, जो कवक जिब्रेलिन्सची निर्मिती करतं, अशा वेळेस मित्रांनो ज्या पिकावर हे कवक आहे आणि त्या पिकावर अतिरिक्त जिब्रेलिन्स तो तयार करून टाकतो, तर त्या पिकाची उंची नॉर्मल पिकापेक्षाही खूप जास्त वाढताना दिसतं. म्हणजे कसं बघा, तर नॉर्मली मला सांगा, अशा प्रकारचं पीक आहे समजा. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, अशा प्रकारचं काय आहे, हे जमीन आहे आणि हे बाकीचे पीक आहेत. अशा पद्धतीने हे तांदळाचे पीक आहे. आता बघा, तर जिब्रेलिन्सचं काय करतं, अशा प्रकारे यामध्ये हे जिब्रेलिन्स Ga3 आहे, तर हे जिब्रेलिन्स काय करतो, त्याची उंची अफाट प्रमाणामध्ये वाढवण्याचं काम करत असतं. मग सर ह्यांच्यामध्ये जिब्रेलिन्स नव्हतं का? होतं ना. पण यामध्ये काय आहे, काही कवक जे असतात, या कवकांची लागण या पिकाला झाली आणि ते कवक पण काय करत असतात, जिब्रेलिनची निर्मिती करतात. म्हणून या पिकामध्ये काय जिब्रेलिनचं प्रमाण जास्त झालं, म्हणून त्याची उंची खूप जास्त वाढलेली आहे. सेम ऑक्झिनचं काम जिब्रेलिन करतं. वनस्पतीला हिरवीगार ठेवण्याचं काम पण जिब्रेलिन करतो. वनस्पतीची उंची वाढवण्याचं काम पण जिब्रेलिन करतं. ज्या ज्या ठिकाणी वाढण्याचा भाग आहे त्या ठिकाणी जिब्रेलिन तयार होतो. जसं एंग लीफ असतील मित्रांनो, किंवा मला सांगा जिथं नोड आहेत, ब्रँचेस तयार होणार आहेत, अशा ठिकाणी जिब्रेलिन्स काय करत असतो, तयार होतो आणि उंची वाढवण्याचं काम करतं. तर हे लक्षात राहू द्या. आणि आता आपण त्याच जिब्रेलिन बद्दल बघूया. दोघांची बघा, खोडांची लांबी वाढवण्याचं बघा, हे संप्रेरक खोडांच्या वाढीसाठी, बियांच्या उगवणीसाठी प्रसिद्ध आहे रे. बियांची उगवणीसाठी म्हणजे काय, जर्मिनेशन लवकर करतो. जसं पावसाळ्यात शेतामध्ये आपण कापूस टाकलोय मातीमध्ये, आणि त्या मातीमध्ये कापसाचं बी टाकल्यानंतर त्याला लवकर उगवण्याचं काम, एखादं बीज जमिनीत टाकल्यानंतर कमीत कमी वेळेत उगवण्यासाठी कोण मदत करत असेल, तर जिब्रेलिन्स. यालाच आपण म्हणत असतो बियांची उगवणीसाठी मदत करणे. सगळ्यात पहिलं खोडांची लांबी वाढवणे, यालाच बोल्टिंग म्हणत असतो. ठेंगू वनस्पतीच्या किंवा पेरामधील अंतर वाढवण्यासाठी याचा वापर होतो. उदाहरणार्थ द्राक्षांच्या मणी, घडांचा आकार वाढवण्यासाठी जिब्रेलिक ऍसिडचा वापर होतो. किंवा ऊसांचे जे कांडे आहेत त्यांची साईज वाढवण्यासाठी पण काय जिब्रेलिनचा वापर करतं. कमी उंचीच्या वनस्पतीला उंच वनस्पतीमध्ये करायचं असेल तर हे काम करतं. द्राक्षांच्या ज्या मणी आहे ते वाढवण्यासाठी, पेरूंची साईज वाढवण्यासाठी, एक प्रकारे जे फळ आहेत त्यांचा आकार वाढवण्यासाठी ह्याचा वापर होतो. ऊस असेल तर हा ऊसाचे कांडे आहेत, हे 2 कांडे आहेत, तर या कांड्यांची लांबी वाढवण्यासाठी पण काय करत असतं, वापर करतं. यालाच आपण बोल्टिंग म्हणून ओळखत असतो. यानंतर बघा, डॉर्मन्सी काय रे, सुप्त अवस्था मोडून काढणे. जेव्हा बी हा जमिनीत ठेवतो आणि वरतून माती टाकून देतो, कधी कधी बी हे सुप्त अवस्थेत जातं, लवकर उगत नाही, तर त्या बियाला सुप्त अवस्था मोडून काढायची आणि त्याला लवकर उगवण करण्यासाठी जिब्रेलिन्स मदत करत असतं. बियांची सुप्त अवस्था मोडून त्यांना काय करेल, रुजवण्यात मदत करतं. तर हे एक काम आहे. दुसरं, बियाविरहित फळे तयार करण्यासाठी जिब्रेलिन्सचा वापर होतो. आजकाल बघत असेल द्राक्षेमध्ये आपल्याला बिया आढळताना दिसत नाही. या व्यतिरिक्त बनानामध्ये आपल्याला बिया आढळताना दिसत नाही. या व्यतिरिक्त काही पपई म्हणतो, सगळ्या नाही, काही पपईमध्ये आपल्याला बिया आढळताना दिसत नाही. तर हे जे बिया विरहित आहेत हे फळे तयार करण्यासाठी पण जिब्रेलिनचा वापर करतो. आता दुसरा आहे सायटोकायनिन. तिसरं काय, सायटोकायनिन. सायटोकायनिन पण काय आहे, तर हा प्लांट ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्स म्हणत असतो आपण मित्रांनो. याला प्लांट ग्रोथ
रेग्युलेटर हार्मोन्स, ह्याचं काम नुसतं उंची वाढवणं नाहीये, तर ह्याचं काम आहे सगळ्या गोष्टींचा विचार करणं. जशी उंची वाढेल तसं वनस्पतीचा घेर वाढवण्याची जबाबदारी पण जर कोणाकडे असेल तर सायटोकायनिनकडे आहे, आणि हे पण त्याच ठिकाणी तयार होतं. बघा, हे संप्रेरक प्रामुख्याने पेशी विभाजन करत असतं, आणि पेशी विभाजन या शब्दावरूनच त्याला सायटोकायनिन नाव पडलेलं आहे. पेशी द्रव्याच्या विभाजनाला सायटोकायनेसिस म्हणत असतो आपण मित्रांनो, आणि सायटोकायनेसिस या शब्दावरून या हार्मोन्सला सायटोकायनिन म्हटलं, कारण हे जास्तीत जास्त पेशीचं डिव्हिजन करतं, वनस्पतीचं उंची तर वाढवतं, यासोबतच त्याचा घेर म्हणजेच काय आहे अशा प्रकारे वाढवण्याचं काम करत असतं. सगळ्यात पहिलं कार्य पेशीचं विभाजन, नवीन पेशी तयार करण्यासाठी मदत करत असतं. वृद्धत्व रोखतरे डिलेइंग सेन्सियसनेस करतं, इथिलिनच्या विरुद्ध काम करून राहिला, हा इथिलिनच्या विरुद्ध काम करतं. इथिलिन हा वृद्धत्व वाढत होतं, सेन्सियसनेस वाढत होतं, तर हे सेन्सियसनेस जो आहे हे काय करतोय, कमी करण्याचं काम करतं. IMP पॉइंट आहे, हे पानांची हिरपणे टिकून ठेवतं, त्यांना लवकर पिवळे पडू देत नाही. आता बघा, पानांना हिरवा ठेवण्याचं काम या एकट्याचं नाही, जिब्रेलिन पण हेच काम करत होता, ऑक्सिन पण हेच काम करत होता, सायटोकायनिन पण वनस्पतीच्या पानाला हिरवस ठेवण्याचं काम करतं. आणि दुसरं, पर्णरंध्र उघडणे, पानावरील छिद्रे उघडण्यासाठी मदत करण्याचं काम सायटोकायनिन करत असतो. तुम्ही बघितलं असेल, वनस्पतीचे असे पानं आहे, असं पान आहे वनस्पतीच्या, या पानावर काही काही छोटे छोटे छिद्र असतात, त्या छिद्राला आपण स्टोमॅटा म्हणून ओळखत असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि या स्टोमॅटा नावाच्या छिद्राद्वारेच पाणी बाहेर फेकलं जातं, बाहेरची ऑक्सिजन आतमध्ये किंवा बाहेरचं कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतलं जातं. म्हणजे पानाचे जे छिद्राचा स्टोमॅटो याद्वारे वायू आणि पाण्याची देवाणघेवाण होत असते, आणि या छिद्राला उघडझाप करण्यामध्ये जर कोणता हार्मोन्स मदत करत असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे सायटोकायनिन. हे लक्षात राहू द्या मित्रांनो. तर हा काय आहे सायटोकायनिनच्या बाबतीत. आता क्विक रिव्हिजन समजून घ्या. इथिलिनचं काम फळे पिकवणे, एकमेव वायू रूपात असणारा त्याचं युनिक फीचर आहे. ऑक्सिनचं काम खोडांची लांबी वाढवणे, क्लोरेल कार्य खोडांची लांबी आणि वाढ करणे, प्रकाशाच्या दिशेने ह्याची वाढ होताना दिसतं. जिब्रेलिनचं काम पेरामधील अंतर वाढवणे, जे दोन पेर किंवा दोन नोड आहेत ना अशा प्रकारे, तर हे एक नोड आहे, हे एक नोड, या दोघांची लांबी वाढवणे, बियांची सुप्त अवस्था मोडून काढण्याचं काम करतं. सायटोकायनिन पेशी विभाजन, म्हातारपण रोखतं, लवकर वय होऊ देत नाही, वनस्पतीचं हिरवं ठेवतं. आणि ऍब्सिसिक ऍसिड जो आहे ह्याचं काम आहे वाढ थांबवणे, ह्याला स्ट्रेस हार्मोन्स म्हणतो, कारण दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये हा ऍब्सिसिक ऍसिड वरच्या तिघांच्या विरुद्ध काम करतं. तर इथं दोन गट आहेत बघा. कोणते दोन गट आहेत लक्षात घ्या. एका बाजूला ते तिघ आहेत. कोण कोण तिघ आहेत? एक आहे ऑक्सिन, दुसरं जर बघितलं तर जिब्रेलिन्स असणार आहे, जिब्रेलिन्स असणार आहे, आणि तिसरं सायटोकायनिन. तर हे तिघही काय करतात, वनस्पतीला हिरवं ठेवण्याचं काम करतात. तर एक आहे इथिलिन आणि त्याच्यासोबत काम करत असतो ऍब्सिसिक ऍसिड. तर हे दोघं काय करत असतात, या तिघांच्या विरुद्ध काम करत असतात. म्हणजे या तिघांचं काम आहे बघा, वृद्धत्व काय करणे, वाढवणे. तर या तिघांचं काम आहे या दोघांचं वृद्धत्व कमी करणे, कमी वेळेत वृद्धत्व करणे. तर हे काय आहे, दोघांमधला फरक आहे. हे दोघं काय करत असतात माहित आहे का, हे लवकर पानं गाळत असतात, परंतु हे पानं गाळायला अडवण्याचं काम करत असतात. तर हे पॉइंट खूप महत्वाचा आहे. आता इथं तेच आहे बघा, स्ट्रेस हार्मोन्स म्हणतो. तर तुम्हाला अशा प्रकारे पहिल्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन कळालं असेल. जर प्रश्न विचारलं तर ह्याच्या बाहेर काही जाणार नाही, हे गोष्ट कन्फर्म लक्षात घ्या मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न काय आहे, वनस्पती मुख्य रंगद्रव्य कोणते असतं असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर विच ऑफ द चीप पिगमेंट इन्व्हॉल्व इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस मध्ये पहिला आहे क्लोरोफिल बी आहे, दुसरा आहे क्लोरोफिल ए आहे, कॅरोटिनाइड आहे, झॅन्थोफिल आहे. तर या प्रश्नाचं उत्तर बी आहे. तर मित्रांनो क्लोरोफिल ए जो आहे, हा जो क्लोरोफिल ए आहे, तर हाच मुख्यतः कारणीभूत असतो कशासाठी, वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण करण्यासाठी. आता वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणामध्ये हा काय काम करतं, तर मित्रांनो माहित आहे का, हा काय काम करत असतो, बाहेरून येणाऱ्या लाईटचं शोषण करण्याचं काम करतं. जी लाईट पानावर पडते त्या पानामध्ये असणाऱ्या क्लोरोप्लास्ट नावाचा जो भाग आहे पेशीचा, त्याच्यामध्ये हा क्लोरोफिल ए असतं. हा क्लोरोफिल त्या लाईटला शोषून घेण्याचं, ऑब्झॉर्ब करण्याचं काम करतं. त्याच लाईटचा वापर पुढे प्रकाश संश्लेषणामध्ये पाण्याचा रेणू फोडण्यासाठी केलं जातो मित्रांनो. तर अशा प्रकारे कशी घडते बघा, तर लाईटला हा प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये लाईटला हा क्लोरोफिल शोषून घेतो. क्लोरोफिल शोषल्यानंतर हा क्लोरोफिल मध्ये आलेली जी लाईट आहे, या लाईटचा वापर करून काय केलं जातं रे,
पाण्याचे जे रेणू आहे या रेणूला तोडले जाते, या रेणूला काय केले जाते, तोडले जाते, हे पॉइंट लक्षात घ्या. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, फोटोलिसिस ऑफ वॉटर म्हणून ओळखत असतो. ज्या लाईटचं शोषण झालेलं आहे त्या लाईटच्या साह्याने पाण्याच्या रेणूला तोडले जाते, हे पॉइंट तुम्हाला कळणं गरजेचं आहे मित्रा. आता बघा त्या ठिकाणी पाण्याचा रेणू तोडल्यानंतर काय होणार आहे, तर पाण्याचा रेणू तोडल्यानंतर त्याच्यातून इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि मित्रांनो माहित आहे का ऑक्सिजन वायू बाहेर पडत असतं. त्यापैकी हा जो इलेक्ट्रॉन आहे ह्याचा जो वापर करून पुढे एटीपी आणि मित्रांनो माहित आहे का NADP क्लोरेला NADP या काय आहे रेणूंची निर्मिती होते आणि हा फायनल प्रोडक्ट आहे प्रकाश संश्लेषणामधला. तर इथं तुम्हाला जर विचारलं तर कशी पायरी आहे, सगळ्यात पहिल्यांदा क्लोरोफिल ए लाईटला ऑब्झॉर्ब करतं, त्या लाईटचा वापर करून पाण्याच्या रेणूला तोडलं जातं, त्याच्यातून बाहेर पडणारे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिजन त्याच्यापैकी इलेक्ट्रॉनचा वापर करून ATP आणि NADP हे काय दोन मॉलिक्यूल तयार केले जातात जे फायनल प्रोडक्ट आहेत. आता इथं बघा क्लोरोफिल ए हा फोटोसिंथेसिससाठी काय आहे तर मित्रांनो माहित आहे का चीप पिगमेंट म्हणून ओळखलं जातं. का म्हणतात, प्रकाश संश्लेषणामध्ये क्लोरोफिल हे एकमेव असे रंगद्रव्य आहे जो सौर ऊर्जेचे, सोलार एनर्जीचं थेट रासायनिक ऊर्जेमध्ये, केमिकल एनर्जीमध्ये रूपांतर करू शकते. हे प्रकाश अभिक्रियेमध्ये लाईट रिॲक्शनमध्ये रिॲक्शन सेंटर तयार करतं, म्हणजे लाईटचं ऑब्सॉर्प्शन करतं, प्रकाशाला ऑब्झॉर्ब करतं आणि त्या प्रकाश एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये क्लोरोफिल ए करतं. काय वैशिष्ट्य आहे, हे सर्व प्रकाश संश्लेषण करणाऱ्या वनस्पतीमध्ये हे आढळतं फक्त बॅक्टेरिया सोडल्यानंतर. प्रामुख्याने निळ्या आणि लाल रंगाचं प्रकाश शोषून घेण्याचं काम हे हरितद्रव्य करतं. आता जर तुम्हाला विचारलं क्लोरोफिल सर्वात जास्त ऑब्सॉर्प्शन कोणत्या कलरच्या लाईटचं करतं, निळं आणि काय मित्रांनो माहित आहे लाल रंगाचं ऑब्सॉर्प्शन करतं. म्हणजे निळ्या आणि लाल रंगामध्ये फोटोसिंथेसिसची प्रक्रिया फास्ट घडते. कारण काय आहे, हिरव्या रंगात का घडत नाही, कारण हिरव्या रंगाच्या लाईटला हिरव्या रंगाचा क्लोरोफिल त्याला रिटर्न ढकलण्याचं काम करतं आणि ब्लू कलरला आणि रेड कलरला तो ऑब्झॉर्ब करतं. शुद्ध स्वरूपात याचा रंग निळसर हिरवा असतो मित्रांनो. कोणाचं, या क्लोरोफिलचं. याचे दोन मुख्य प्रकार आहेत. P600 बघा रंग क्लोरोफिल जे आहेत या क्लोरोफिल ए चे दोन मुख्य प्रकार P680 आहे याला आपण PS2 सायकल म्हणतो आणि P700 आहे याला PS1 सायकल म्हणतो. हे कशावरून माहित आहे का, हा जो काही क्लोरोफिल आहे P680 यानी काय P680 जो आहे हे 680 नॅनोमीटर तरंग लांबीच्या लाईटला ऑब्झॉर्ब करतं आणि हा 700 नॅनोमीटर तरंग लांबीच्या ऑब्झॉर्ब करत असतो. म्हणून याला PS1 म्हणतो, याला PS2 म्हणतो. विचारलं जाईल PS1 या सायकल मध्ये मित्रांनो माहित आहे का फोटो रेस्पिरेशन म्हणतो. PS1 या सायकल मध्ये किती तरंग लांबीच्या प्रकाशाला ऑब्झॉर्ब केलं जातं 700 आणि PS2 मध्ये किती 680. बॉटनी मध्ये डिटेल घेतलंय बॅचचे विद्यार्थी, मी हे डिटेल घेतलेलं बॉटनी मध्ये PS1 मध्ये काय घडणार, PS2 मध्ये काय घडणार, कोणते रसायन तयार होणार हे डिटेल घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे इतर पर्याय काय रे, क्लोरोफिल बी जो आहे हे वनस्पतीला हिरवा रंग प्राप्त होतं. ए आणि बी सोबत आले तर वनस्पती हिरवी दिसतात. एक सहाय्यक रंगद्रव्य आहे कंपल्सरी. प्रकाशाच्या अशा तरंगलांबी शोषले ज्या क्लोरोफिल ए शोषू शकत नाही ही ऊर्जा क्लोरोफिल ए कडे हस्तांतरित करतात. बीचं काम आहे जो ए करत नाही ते बी करतं मित्रांनो. रंग याचा रंग पिवळसर हिरवा असतो. कॅरोटिनाइड जो आहे कॅरोटिनाइड यामुळं काय रे, गाजर हा ऐकला असेल, हे पिवळ्या आणि नारंगी रंगाचं लिपिडयुक्त रंगद्रव्य आहे. प्रकाशाचं शोषण करण्याचं काम करतं, निळ्या जांभळ्या प्रकाशाचं शोषण करतं कॅरोटिनाइड, संरक्षण करतं. सर्वात महत्त्वाचं कार्य हे मित्रांनो फोटो प्रोटेक्शन, सूर्यप्रकाशामुळे क्लोरोफिल एचा नाश होऊ नये म्हणून त्याला संरक्षण करण्याची जबाबदारी कॅरोटिनाइडचं असतं. कॅरोटिनाइड काय करत असतो, जर जास्त तीव्रतेची लाईट असेल तर हरितद्रव्य अ जो आहे तो नष्ट होऊ शकतो आणि ते नष्ट होऊ नये म्हणून त्याच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाकडे असेल तर कॅरोटिनाइडकडे असतं. ही गोष्ट लक्षात घ्या. पुढे झॅन्थोफिल जो आहे हे कॅरोटिनाइडचाच एक प्रकार आहे झॅन्थोफिल, परंतु त्याच्या रचनेत ऑक्झिन असतं. कार्य काय रे, हे पण एक सहाय्यक रंगद्रव्य म्हणून काम करतं. प्रामुख्याने पिवळ्या रंगासाठी कोण कारणीभूत असेल तर झॅन्थोफिल कारणीभूत असतं. वेगवेगळ्या फुलांमध्ये, वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि त्यानुसार वनस्पतीला तो रंग प्राप्त होताना दिसतं की ऍक्सेसरीज सहाय्यक रंगद्रव्य कोणतं आहे त्याच्यानुसार वनस्पतीला कलर प्राप्त होतो त्यांच्या फुलाला, पानाला. आता बघा या ठिकाणी लक्षात घ्या क्लोरोफिल हे चीप यानी मुख्य आहे
निळसर हिरवा त्याचा कलर आहे, सौर ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतं। क्लोरोफिल बी जो आहे हे बाकी सगळे सहाय्यक आहेत। पिवळसर हिरवा असतो क्लोरोफिल बी आणि ऊर्जा वहन करण्याचं काम करतं। कॅरोटिनॉइड हा सहाय्यक आहे, पिवळा नारंगी पिवळ्या रंगाचं असतं। क्लोरोफिलचं ऑक्सिडीकरणापासून लाईट पासून संरक्षण करतं कॅरोटिनॉइड आणि झॅन्थोफिलमुळं पिवळ्या कलरचं असतं, प्रकाशाचं शोषण आणि ऊर्जेचं वहन करतं। तर हे इन शॉर्ट मध्ये दिलंय, हे खूप महत्वाचं आहे, रिव्हिजन करायचं बॉटनीमध्ये, तर एवढं केलं तरी चालतं। तिसरं बघा, फलनानंतर फुलांच्या अंडाशयाचं रूपांतर कशात होतं अशा प्रकारचं या ठिकाणी दिलेलं आहे। आता बघा फलनानंतर काय घडतं हे लक्षात घ्या। तर मित्रांनो माहित आहे का कसं घडतं फलन? सगळ्यात पहिलं वनस्पतीमध्ये ओव्हूल असतात, ओव्हूल, आणि त्यानंतर पोलन ग्रेन असतात। आता हे काय मॅटर आहे सर? लक्षात राहू दे, ओव्हूल हा फिमेल गॅमेट आहे, पोलन ग्रेन हा मेल गॅमेट आहे। या दोघांचं एकत्रीकरण होतं आणि या दोघांचं एकत्रीकरणालाच आपण फलन म्हणतो। सर हे कुठं घडतं? तर वनस्पतीच्या फुलामध्ये अशा प्रकारे गोलाकार अंडाशय असतं आणि या अंडाशयमध्ये काय घडतं? तर हे ओव्हूल आणि हे पोलन ग्रेन दोघं एकत्र येतात आणि दोघं एकत्र येऊन त्यांचं फलन करतात। त्या फलनातून पुढे सीडची निर्मिती होते आणि राहिलेलं बाहेरचा अंडाशय ज्याला ओहरी म्हणत असतो आपण, या ओहरीचं रूपांतर पुढे फळात होतं। तर अशा प्रकारे ओहरीमध्ये मेल आणि फिमेलच्या गॅमेटच्या एकत्रीकरणातून फर्टिलायझेशन होऊन सीड तयार होतं आणि वरचा जो ओहरीचा भाग आहे अंडाशयाचा त्याच्यापासून फळ तयार होताना दिसतं। इथं तेच म्हटलंय फर्टिलायझेशन मध्ये ओहरीचं रूपांतर कशात होतं? तर मित्रांनो ओहरीचं रूपांतर आपल्याला फळात होताना दिसतं, ही गोष्ट लक्षात घ्या। हा सीड काय? सीड जर बघितलं फिमेल मध्ये असणारा ओव्हूल आणि मेल मध्ये असणारा फुलामधला पोलन ग्रेन, या दोघांचं एकत्रीकरण होऊन फर्टिलायझेशन होऊन सीड तयार होतं। बिजांड ओव्हूल म्हणजे काय? हा फिमेल गॅमेट आहे फुलामधला, फिमेल गॅमेट म्हणून ओळखत असतो, ही गोष्ट लक्षात घ्या। स्टेमन काय आहे? तर हा मेल पार्ट आहे, मेल पार्ट आहे फुलातील प्रजननाचा, मित्रांनो मेलचा पार्ट आहे, त्याला स्टेमन म्हणतो, ही गोष्ट लक्षात घ्या। आता बघा, आणि फर्टिलायझेशन अँजिओस्पर्म मध्ये फलन ही प्रक्रिया झाल्यानंतर फुलामध्ये अनेक बदल घडून येतात। फुलांचा सर्वात खालचा भाग जो अंडाशय असतं तो वाढून काय होतं? त्याचं रूपांतर फळात होतं। फळ म्हणजे विज्ञानाच्या भाषेत पक्व झालेला अंडाशय, हे लक्षात घ्या। फळाची साल, अंडाशयाची जी बी बाहेरील भिंत असते तिची त्याला आपण फळांची सालीमध्ये रूपांतरित होतो, जो बाहेरचं आवरण आहे। पण एवढं लक्षात घ्या की ओहरी पासूनच फळ तयार होतं आणि फर्टिलायझेशन नंतर आतमध्ये सीड तयार होताना दिसतं, जो फुलांमध्ये घडताना दिसतो आपल्याला। आणि अशा प्रकारे मित्रा माहित आहे का, जे ओहरी पासून फ्रूट तयार होतं ना, जो ओहरी पासून फ्रूट तयार होते त्यालाच आपण खरे फळ म्हणून ओळखत असतो हा, आणि जे ओहरी पासून तयार होत नाही त्यांना खोटे फळ म्हणून ओळखत असतो। हे पॉइंट पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। आता सीड काय रे? सीड कुठून तयार होणार आहे? ओव्हूल आणि पोलन ग्रेन हे दोन एकत्रित येतात तेव्हा फळ सीड तयार होताना दिसतो आपल्याला। फलन झाल्यानंतर अंडाशयाच्या आतमध्ये बिजांड ओव्हूलचं रूपांतर मित्रांनो माहित आहे का सीड मध्ये होतं। इम्ब्रियो सुरक्षित असतो, जो भविष्यात नवीन रोपट्याला जन्म देतं। तर बघा, तर या बीजामध्ये इम्ब्रियो प्रेझेंट असतो त्या सीड मध्ये। ओव्हूल काय रे? ओव्हूल हे बिजांड फलन होण्यापूर्वी अंडाशयाच्या आत असतं, याला मादी युग्मक म्हणत असतात, फिमेल गॅमेट म्हणत असतो, एग सेल म्हणतो। जसं आपल्या फिमेल मध्ये एग असतं त्या पद्धतीने तिथं असतं। फलनानंतर बिजांड स्वतः विकसित होऊन त्याचं रूपांतर सीड मध्ये होतं, म्हणजे जो आतमध्ये ओव्हूल होता त्याचाच विकास होतो आणि त्याचं रूपांतर पुढे सीड मध्ये होताना आपल्याला दिसतं, हे लक्षात घ्या। स्टेमन जर बघितलं तर हा मेल पार्ट आहे, हे लक्षात घ्या। मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे जो प्रजननात भाग घेत असतो। या स्टेमन मध्येच आपल्याला पोलन ग्रेन आढळतात, ज्याला आपण काय म्हणतो माहित आहे का? तर मित्रांनो माहित आहे का पोलन ग्रेन आढळतात, ही गोष्ट लक्षात घ्या, हे महत्वाचं पॉइंट आहे, बस तेवढं लक्षात घ्या। आता बघा फलनानंतर होणारे महत्वाचे बदल काय रे? ओहरीचं रूपांतर फळात होतं, यानंतर ओहरी वॉलचं रूपांतर सालीमध्ये होता, ओव्हूलचं रूपांतर सीड मध्ये होता, झायगोटचं रूपांतर इम्ब्रियो मध्ये होता,
पाकळ्या केसर कुक्षी यांचं रुपता सुकतात आणि फुल गळून पडतं. तर अशा प्रकारे कोणाचं रूपांतर कशामध्ये होतं फर्टिलायझेशन मध्ये, तर लक्षात राहू दे, ओहरीपासून फळ तयार होतं, ओहरीच्या वॉल पासून फळाची साल तयार होते, बीजांड जो आहे ओव्हल जो आहे त्या ओहरीमध्ये असतं, त्याच्यापासून सीड तयार होतं, झायगोट पासून इम्ब्रियो तयार होतो राजा, आणि जे काही फुलामधले पाकळ्या कुक्षी वगैरे वरचं भाग होतं ते सगळं गळून पडतात, नंतर सुकतात. तर हे पॉइंट आहे महत्वाचं, लक्षात घ्या. इथं सांगितलं खरे फळे जे फर्टिलायझेशन मधून तयार होतात त्याला आपण काय आहे, खरे फळे म्हणतो. जे अंडाशयातून तयार होतात त्याला खरे फळे. उदाहरणार्थ आंबा हा खरे ट्रू फ्रूट आहे. भासमान यानी फॉल्स फ्रूट म्हणजे काय रे, जे अंडाशयाच्या व्यतिरिक्त फुलाच्या इतर भागापासून तयार होतात त्याला आपण फॉल्स फ्रूट म्हणत असतो. आणि फुलाच्या इतर भागापासून तयार होणारे सफरचंद आणि काजू हे अंडाशयापासून ओहरीपासून न तयार होता इतर भागापासून तयार होतात, म्हणून त्याला फॉल्स फ्रूट म्हणतो. हे पण महत्वाचं पॉइंट आहे मित्रा, ही गोष्ट लक्षात राहू द्या. यानंतर चौथा प्रश्न, वनस्पतीच्या अग्रभागी तयार होणारे शेंड्यांची वाढ करणारे संप्रेरक कोणते. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, वनस्पतीच्या टोकाला मुळांच्या टीपला एक हार्मोन्स असतो जो वाढ करत असता, आणि त्या हार्मोनचं नाव आहे ऑक्झिन. हे दोन्ही ठिकाणी आपल्याला वनस्पतीच्या वरती टीपला आणि मुळांच्याही टीपला आढळताना दिसतं. रूट आणि मित्रांनो माहित आहे का, शूट टीपला हे आढळतं जे उंची वाढवण्याचं काम करतं. बाकी ऍब्सिसिक ऍसिड काय करतं, उंची कमी करण्याचं काम करतो, पानांची गळती वाढवतं. इथिलीन फळे पिकवतं, पानांची गळती वाढवतं, वर्धत्व वाढवतं. जिब्रेलिन्स हिरवीगार वनस्पती ठेवतं, उंची वाढवण्याचं काम करतो. हे पॉइंट लक्षात घ्या. कळालं इथपर्यंत. तर बघा ऑक्झिन हे काम करत असतो. IAA म्हणतो जो नैसर्गिकपणे सापडलेलं होतं, जो अपिकल डॉमिनन्स करतं. पाचवा प्रश्न, प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया पेशीच्या कोणत्या अंगकात घडते असा या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. तर मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, रायझोझोम आणि केंद्रक. तर मित्रा, तर प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया क्लोरोप्लास्ट मध्ये आपल्याला घडताना दिसतं. हे पॉइंट लक्षात घ्या. आता सांगतो बघा, प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया कशी घडते ते बारकाईने समजून घ्या. मित्रांनो माहित आहे का, वनस्पतीमध्ये सेल असते, या सेलमध्ये क्लोरोप्लास्ट नावाचा एक घटक असतो. क्लोरोप्लास्ट नावाचा एक घटक असता, आणि क्लोरोप्लास्ट हा घटक आहे. समजा हा क्लोरोप्लास्ट आहे. या क्लोरोप्लास्ट मध्ये जो द्रव भाग असतो, या द्रव भागाला स्ट्रोमा म्हणून ओळखत असतो. द्रव भागाला स्ट्रोमा. या द्रव भागाव्यतिरिक्त या क्लोरोप्लास्ट मध्ये असे कॉइन सारख्या काही थैली, काही पिशव्या असतात. याला आपण काय रे, थॅलाकॉइड म्हणत असतो. आपण थॅलाकॉइड म्हणतात, थॅलाकॉइड म्हणून ओळखलं जातं. ही गोष्ट लक्षात घ्या. आता बघा, हा जो स्ट्रोमा दिसतोय तुम्हाला, हा जो स्ट्रोमा दिसतोय आणि हा थॅलाकॉइड दिसतोय, हे दोन पॉइंट लक्षात ठेवा. हा द्रव भाग आहे. तर हा स्ट्रोमा हा द्रव भाग आहे. या द्रव भागामध्ये लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन्स घडते रे. तर यामध्ये लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन घडते, म्हणजे प्रकाश संश्लेषणाची लाईटवर डिपेंड नसणारी अभिक्रिया स्ट्रोमावर घडते. आणि थॅलाकॉइड मध्ये आपल्याला हरित द्रव्य आढळताना दिसतं, क्लोरोफिल आढळतं. म्हणून या ठिकाणी लाईट डिपेंडंट रिॲक्शन्स घडते. लाईट काय आहे, डिपेंडंट प्रकाश संश्लेषणाची रिॲक्शन घडताना दिसते. येणाऱ्या काळात 100% प्रश्न पडणार आहे, प्रकाशावर अवलंबून असणारा प्रकाश संश्लेषण क्लोरोप्लास्टच्या कोणत्या भागात घडत असेल, तर थॅलाकॉइड मध्ये. कारण त्या ठिकाणी हरित द्रव्य प्रेझेंट असतो जो लाईटला ऑब्झॉर्ब करतो आणि अभिक्रिया घडवतं. आणि स्ट्रोमा हा द्रव भाग आहे याच्यामधला, ज्यामध्ये लाईटवर डिपेंड नसणाऱ्या अभिक्रिया घडताना आपल्याला दिसतात. हे पॉइंट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आता बघा, थॅलाकॉइड मध्ये जी लाईट डिपेंडंट रिॲक्शन्स घडते ती कशी घडते रे, तर सगळ्यात पहिलं जो क्लोरोफिल आहे, तर हा क्लोरोफिल काय करत असतं, बाहेरून आलेल्या लाईटचं शोषण करतं. हे पहिली पायरी आहे, अब्सॉर्प्शन ऑफ लाईट. यानंतर याच लाईटचं वापर केलं जातं, आणि वापर करून मित्रांनो माहित आहे का, पाण्याचे रेणू तोडले जातात. पाण्याचा रेणू काय आहे, तोडणे. ही प्रक्रिया घेतली जाते. यालाच आपण फोटोलिसिस ऑफ वॉटर म्हणतो रे. यालाच फोटोलिसिस ऑफ H2O वॉटर म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या, फोटोलिसिस ऑफ वॉटर. आणि जेव्हा पाण्याचा रेणू तुटतात त्याच्यातून इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि ऑक्सिजन बाहेर पडतं. म्हणून तर म्हणतो ना, वनस्पती बाहेर ऑक्सिजन फेकते. हे बाहेर पडलेल्या इलेक्ट्रॉनचा वापर करून प्रकाश संश्लेषणामध्ये फायनल प्रोडक्ट तयार होतं ATP,
आणि NADP हा काय आहे तयार होताना आपल्याला दिसतं मित्रा। तर अशा प्रकारे तुम्हाला विचारलं जातं की बाबा फायनल प्रोडक्ट काय तयार होतो किंवा प्रकाश, आणि ही सगळी प्रक्रिया कुठं घडते रे, तर ही सगळी प्रक्रिया घडत असते थॅलेकॉइड मध्ये, जो चकत्यांचा भाग असतो, अशा प्रकारे लक्षात घ्या। म्हणून क्लोरोप्लास्ट मध्ये प्रकाश संश्लेषण घडतं, हे पॉइंट महत्वाचं आहे। क्लोरोप्लास्ट बघा, तर या ठिकाणी दुहेरी आवरणाचा अंगक आहे। क्लोरोप्लास्ट पेशीमधले आकाराने सर्वात मोठा असणारा अंगक आहे, हे पॉइंट आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रा। तर हे इथपर्यंत तुम्हाला क्लिअर कळालं असेल काय आणि कशा प्रकारे असणार आहे। आता इथं बघा, तर क्लोरोप्लास्ट तुम्हाला क्लॅरिटीने समजायचंय। तर क्लोरोप्लास्ट हा पेशीमधला सर्वात मोठा अंगक आहे, याला दुहेरी आवरण असतं। दुसरी गोष्ट, क्लोरोप्लास्टकडे स्वतःचा DNA स्वतःकडे असतं, स्वतःचा RNA स्वतःकडे आहे। आपल्या पेशीमध्ये वनस्पती असो किंवा प्राणी असो, सेलमध्ये दोन असे अंगक आहेत ज्यांच्याकडे केंद्रकाच्या व्यतिरिक्त DNA आढळतं, एक मायटोकॉन्ड्रिया, दुसरं क्लोरोप्लास्ट। मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट या दोघांनाही डबल लेयरचं आवरण असतं, दोघांकडे स्वतःचा DNA स्वतःकडे आपल्याला आढळताना दिसतो मित्रा। आता इथं बघा, क्लोरोप्लास्टचं कार्य आणि रचना काय आणि कशी आहे ते लक्षात घ्या। सगळ्यात पहिलं हरितद्रव्य। हरितद्रव्य क्लोरोप्लास्टमध्ये हिरव्या रंगाचा हरितद्रव्य असतं, जो सौर ऊर्जा काय करतो, शोषून घेतो। दोन टप्पे असतात प्रकाश संश्लेषणाचे। पहिलं दोन टप्पे म्हणजे काय रे, लाईट रिॲक्शन्स, प्रकाशाचा वापर करून घडलेली रिॲक्शन्स कोणामध्ये घडत असतात, तर थॅलेकॉइड मध्ये घडते मित्रांनो, किंवा त्याला दुसरा नाव आहे ग्रॅना। थॅलेकॉइड किंवा ग्रॅना अशा चकत्या असतात, अशा थैल्या असतात, तर या थैल्यामध्ये लाईटवर डिपेंड असणारी रिॲक्शन्स घडत असते। आणि डार्क रिॲक्शन्स किंवा केल्विन सायकल किंवा त्याला लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन्स म्हणतो। लाईट इंडिपेंडन्स म्हणजे अप्रकाश अभिक्रिया, ज्याच्यामध्ये लाईटचा वापर होत नाही, तर त्याला डार्क रिॲक्शन म्हणतात, त्याला केल्विन सायकल पण म्हणतात, त्याला C3 सायकल पण म्हणतो। हे क्लोरोप्लास्टमध्ये असणाऱ्या द्रव भागामध्ये घडते, ज्या द्रव भागाला स्ट्रोमा म्हणून ओळखत असतो रे आपण। तर स्ट्रोमामध्ये आपल्याला ती घडताना दिसते, ही गोष्ट लक्षात घ्या। तर स्ट्रोमा या भागामध्ये डार्क रिॲक्शन घडते, हे समजा। क्लोरोप्लास्टला आपण किचन ऑफ द सेल म्हणत असतो, का, कारण तिथं या सगळ्यांची निर्मिती होताना दिसते मित्रा। बाकी काय रे, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय, मायटोकॉन्ड्रिया पेशीमधील चूल आहे रे। जसं आपल्या घरामध्ये चूल आहे ना, तशा प्रकारे पेशीमधील चूल आहे। सर आपल्या घरामधील चूल काय काम करत असते, तर आपल्या घरामधील चूल काय काम करते, बाहेरून घेतलेल्या लाकडाला आपण चुलीमध्ये जाळतो आणि ऊर्जा तयार करतो। सेम तसंच बाहेरून आलेल्या ग्लुकोजला जाळून त्याच्यापासून एनर्जी तयार करण्याची जागा जर कोणती असेल तर मायटोकॉन्ड्रिया आहे। याच कारणामुळे याला पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणत असतो, ही गोष्ट लक्षात घ्या। या ठिकाणी सेल्युलर रेस्पिरेशन ही प्रक्रिया घडतं, अन्नाचं ऑक्सिडीकरण केलं जातं, यानी जाळलं जातं, आणि त्यापासून ATPच्या रूपात ऊर्जा तयार केली जाते। तर बघा, क्लोरोप्लास्ट अन्न तयार करतं, यालाच फोटोसिंथेसिस म्हणतो। तर मायटोकॉन्ड्रिया त्या अन्नाचा वापर करून ऊर्जा तयार करते आणि त्याला जाळून एनर्जीची निर्मिती करतं। सर रायबोझोम काय आहे, रायबोझोम हा पेशीतील सर्वात लहान अंगक आहे, स्मॉलेस्ट ऑर्गनेल्स इन द सेल। रायबोझोमला काय जबाबदारी दिली माहित आहे का, रायबोझोम काय करतं, त्याला पाहिजे त्या प्रथिनांची निर्मिती करू शकतो। त्याला जर आपण सांगितलं ना, या प्रकारचं प्रोटीन तयार करतो, त्या प्रकारचं प्रोटीन तयार करतं। रायबोझोमकडे ती जादू आहे की पाहिजे त्या प्रथिनांची तो निर्मिती करू शकतो, कोणत्याही स्वरूपात निर्मिती करू शकतो। याच कारणामुळे मित्रांनो माहित आहे का, या रायबोझोमला आपण काय म्हणतो, प्रथिनेचं कारखाना म्हणतो। दुसरी गोष्ट, या रायबोझोमला आवरण नसतं रे। बघा, या रायबोझोमला वरतून आवरण नसतं, हे एक पॉइंट आहे, विदाऊट लेअर आहे। दुसरी गोष्ट, पेशीतील सर्वात लहान अंगक आहे, पेशीतील सर्वात लहान अंगक आहे, प्रथिनांची निर्मिती करतं, म्हणून त्याला प्रोटीन फॅक्टरी म्हणून पण आपण ओळखत असतो, ही गोष्ट लक्षात घ्या। तर आता बघा, तर हे लक्षात, तर कुठं कुठं आढळतं, तर हा रायबोझोम आपल्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम या अंगकावर आढळतं, केंद्रकात पण आढळतो, सायटोप्लाझ्मामध्ये पण आढळतं, या व्यतिरिक्त मायटोकॉन्ड्रियामध्ये पण आढळतं, आणि या व्यतिरिक्त लवके आणि प्लास्टिड आणि क्लोरोप्लास्टमध्ये पण आढळतं। हे सगळ्या ठिकाणी प्रथिन संश्लेषणाचं काम करतात। हे पेशी द्रवात मुक्त स्वरूपात किंवा आंतरद्रव्य जलिकेवर काय आहे, चिकटलेले आपल्याला दिसतात। कोण, रायबोझोम। ह्याच्यावर एकदा आयोगाने प्रश्न विचारलं होतं, आवरण नसणारा अंग कोणतं, तर मित्रांनो माहित आहे का, वरतून आवरण नसणारा अंगक आहे तो म्हणजे कोणतं, तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला,
तो म्हणजे काय आहे, रायबोझोम. येणाऱ्या काळात प्रथिनेचं कारखाना, क्लोरोप्लास्टची रचना, द्रव भागाला काय म्हणतात, ते कॉईलला काय म्हणत असतात, प्रकाशावर अवलंबून असणारी रिॲक्शन कुठं, डार्क रिॲक्शन्स कुठं, हे खूप बारकावे आहेत मित्रा. आणि बॉटनीवर तुम्हाला एवढं डेटाबेस काय आहे, कंपल्सरी बघणं म्हणजे बघणं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. काय आहे, एवढं पार्ट तुम्हाला कंपल्सरी बघणं म्हणजे बघणं आहे, काय आणि कशा प्रकारे असणार आहे. केंद्रक काय करतं रे, तर केंद्रक एखाद्या सेलचं कार्य नियंत्रित करतं. पेशीनं काय करायला पाहिजे, पेशीनं काय कार्य करायला पाहिजे, हे नियंत्रणाचं काम जर कोण करत असेल तर पेशीचं केंद्रक करत असतो. पेशी विभाजनामध्ये महत्वाची भूमिका निभावतो. जसं आपलं हृदय आहे किंवा आपलं ब्रेन आहे, तसं पेशीचा केंद्रक आहे. ब्रेन काढून घेतलं तर जिवंत राहणारा एका माणूस नाही. तर एखाद्या पेशीच्या केंद्रकाला मारलं तर ती पेशी मृत्युमुखी पडते. का? कारण तो केंद्रकच सगळं नियंत्रित करतं. हे लक्षात घ्या. बघा, कंट्रोल सेंटर आहे पेशीचं, कंट्रोल सेंटर, पेशीचं मेंदू म्हणत असतो आपण त्याला. यात जणू की DNA असतं मित्रांनो. सर्व क्रियांचं नियमन केंद्रक करत असतं. पेशी विभाजनाची सुरुवात पण केंद्रकापासूनच होते. हे पॉइंट लक्षात घ्या. क्लोरोप्लास्टला आपण पेशींचं स्वयंपाकघर म्हणतो. त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण होऊन अन्न निर्मिती होतं. मायटोकॉन्ड्रियाला ऊर्जा केंद्रक म्हणत असतो, कारण तिथे ATP तयार होतं. रायबोझोमला प्रथिनेचं कारखाना म्हणतात. आणि या ठिकाणी जर बघितलं तर केंद्रकाला आपण नियंत्रण केंद्रक म्हणून ओळखत असतो. हे या ठिकाणी आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रा. आता बघा, या ठिकाणी जर बघितलं, द्विफलन प्रक्रिया कोणत्या वनस्पती गटाची अद्वितीय वैशिष्ट्ये आहे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. तर मित्रांनो, डबल फर्टिलायझेशन कुठं घडतं, एकमेव वनस्पती आहे ती म्हणजे अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म मध्ये डबल फर्टिलायझेशन आपल्याला घडताना दिसते. हे पॉइंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी एक कळणं गरजेचं आहे. आता डबल फर्टिलायझेशन हे अँजिओस्पर्म मध्ये घडते. आता लक्षात घ्या, डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय आहे. तर वनस्पतीचा फुलाची डायग्राम अशा प्रकारची आहे आणि हा वनस्पतीचा अंडाशय आहे. हे वनस्पतीची ओहरी आहे, हे लक्षात घ्या. ओहरी आहे, हे लक्षात घ्या. आता बघा, वनस्पतीमध्ये हे एक प्रकारचं अशा प्रकारे ओव्हल आहे. ओव्हल आहे जो फिमेल गॅमेट आहे. लक्षात घ्या, डबल फर्टिलायझेशन फिमेल गॅमेट आहे, फिमेल गॅमेट आहे, गॅमेट आहे. आता बघा, या व्यतिरिक्त या वनस्पती पेशीच्या या ठिकाणी या व्यतिरिक्त आणखी एक सांगतो. अशा प्रकारे या ठिकाणी बाकीच्या काही सेल्स असतात, बाकीच्या काही सेल असतात, त्याला सेंटर सेल म्हणत असतो. त्याला सेंटर सेल म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. बाकीच्या काही सेल्स असतात त्याला आपण काय आहे, सेंटर सेल म्हणत असतो. हे पॉइंट आपल्याला कळणं गरजेचं आहे. का? पोलार न्यूक्लियर सेल असतं. तर हे पोलार केंद्रक सेल असते. पोलर केंद्रक पेशी असतात. ह्या दोन प्रकारच्या पेशी आपल्याला अंडाशयामध्ये असतात. कोणत्या वनस्पतीमध्ये? अँजिओस्पर्म मध्ये. हा वाटीसारखा भाग दिसतो, याला म्हणतात स्टिग्मा. आणि हा भाग आहे काय रे, याला म्हणतो स्टाईल, जो पाईपचा भाग आहे. आता इकडे लक्ष द्या. या व्यतिरिक्त फुलांमध्ये अशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल, अशा पद्धतीने काय आहे हे आपल्याला आढळताना दिसतात. हा धागा जो आहे याला म्हणतात फिलामेंटस. लक्षात राहू दे राजा, याला फिलामेंटस म्हणतो. हा जो भाग दिसतं याला आपण काय म्हणत असेल तर अँथर म्हणतो. अँथर. आणि ह्याच्या आतमध्ये अशा प्रकारचं हे जे आहे हे पोलन ग्रेन आहे. त्याला मेल गॅमेट म्हणतो आपण. पोलन ग्रेन आहे. हे लक्षात घ्या. हा मेल गॅमेट आहे. हा मेल गॅमेट आहे. हे सगळे मेलचं पार्ट आहे. हा सगळा मेलचा पार्ट आहे. या सगळ्या मेलच्या पार्टला स्टेमन म्हणतो आपण. स्टेमन किंवा यांनाच आपण काय अँड्रोसियम म्हणतो इंग्लिशमधून. लक्षात घ्या, अँड्रोसियम. स्टेमनचा अर्थ आहे पुंकेसर मराठीतून. आणि अँड्रोसियमचा अर्थ आहे पुमंग. शब्द ऐकला असेल. हा जो रेड कलरनी दाखवलेला आहे, तर हे रेड कलरनी जे दाखवले तर हे स्टिग्मा, यानंतर बघा काय स्टाईल आणि वगैरे हे ओरी, या सगळ्यांना आपण काय म्हणतो रे, याला कार्पेल म्हणतात किंवा याला स्टाईल काय म्हणतो, पिस्टिल म्हणतात. आणि याच्यापासूनच पुढे गायनोसियम तयार होतो. गायनोसियमचा अर्थ आहे जयांग आणि या कार्पेलचा अर्थ आहे स्त्री केसर. शब्द ऐकला असेल. तर हे फिमेलचा पार्ट आहे. लक्षात घ्या, हे काय आहे, फिमेलचा पार्ट आहे. आता लपडं काय होतं की या ठिकाणी असणारे जे पोलन ग्रेन आहेत, मेल गॅमेट, हे इथून उडतात आणि या स्टिग्मावर पडतात. आता बघा,
हे 2 पडले, हे दोन मेल गॅमेट आहे, हे दोघं अशा पद्धतीने खाली आले आणि खाली आल्यानंतर काय करतात, हे दोघं जण आहेत अशा पद्धतीने आले, तर त्याच्यातलं एक हा ओव्हल सोबत फर्टिलायझेशन करतो, म्हणजे एक जो आहे हा या ठिकाणी ओव्हल सोबत फर्टिलायझेशन करतं आणि त्याच्यापासून झायगोट तयार होतो आणि झायगोट पासून पुढे इम्ब्रियो तयार होतो, याला काय म्हणतो, इम्ब्रियोची निर्मिती होतं. दुसरा काय करत असतो, दुसरं मेल गॅमेट काय करतो, दुसरं मेल गॅमेट या पोलार सेल सोबत काय करत असतं माहित आहे का, एकत्रीकरण करतं. म्हणजे या ठिकाणी जो पोलन ग्रेन आहे दुसरा, हा पोलन ग्रेन काय करत असतो, या पोलार सेल सोबत फर्टिलायझेशन करतं, पोलार सेल सोबत फर्टिलायझेशन करतं आणि त्यांच्या एकत्रीकरणातून एंडोस्पर्म तयार करतं. सर हे एंडोस्पर्म काय आहे, तर झायगोट सारखीच एक नवीन सेल तयार करतं. तर डबल फर्टिलायझेशन का म्हणतोय, एका फर्टिलायझेशन म्हणून झायगोट तयार होऊ राहिले त्याच्यापासून इम्ब्रियो, दुसरं फर्टिलायझेशन मध्ये मेल गॅमेट हा पोलर केंद्रकाशी काय पेशीशी संयोग करतो, एंडोस्पर्म तयार करतं आणि हे एंडोस्पर्म काय करतं, पोषण करतं मित्रांनो कोणाचं, तर एंडोस्पर्म हा या इम्ब्रियोचं पोषण करतं पुढे चालून. का, कारण इम्ब्रियोला अन्नाची गरज आहे आणि या इम्ब्रियोला अन्न भेटावं, त्याला अन्न उपलब्ध करून देण्यासाठी या अंडाशयामध्ये दोनदा फर्टिलायझेशन घडतं. एक मेल गॅमेट फर्टिलाइज करून झायगोट आणि इम्ब्रियो तयार करतं, दुसरं मेल गॅमेट पोलार केंद्रक पेशीसोबत फर्टिलायझेशन करून एंडोस्पर्म तयार करतं आणि हाच एंडोस्पर्म या इम्ब्रियोला अन्न प्रोव्हाइड करण्याचं काम करतं, याला डबल फर्टिलायझेशन म्हणतो. आणि असं डबल फर्टिलायझेशन एकमेव वनस्पतीमध्ये घडते, कोणत्या, त्या वनस्पतीमध्ये ज्या वनस्पतीमध्ये फुलं येतात. विदाऊट फुल नसणाऱ्या वनस्पतीमध्ये हे घडत नाही आणि फुल येणाऱ्या वनस्पतीला काय म्हणतो, अँजिओस्पर्म म्हणत असतो, त्याला आपण आवृत्त बीजी वनस्पती म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. तर इथं तुम्हाला कळालं असेल की डबल फर्टिलायझेशन कोणामध्ये, अँजिओस्पर्म मध्ये, कारण त्याच्यात फुल येतात, त्याच्यात अंडाशय असतं, अंडाशय आणि ओहरी, आणि जर ओहरी असेल तरच डबल फर्टिलायझेशन, ओहरी नसेल तर डबल फर्टिलायझेशन घडत नाही राजा. ही गोष्ट लक्षात घ्या, इथं तेच दिलेलं आहे अँजिओस्पर्म. ही प्रक्रिया केवळ अँजिओस्पर्म वनस्पतीमध्ये आढळते डबल फर्टिलायझेशनची. याची सामान्य वाक्य समजून घेण्यासाठी परागकण बघा, परागकण मधील दोन नर युग्मक, दोन मेल गॅमेट, मी म्हंटलो ना दोन मेल गॅमेट काय करत असतात, प्रवास करतात. त्याच्यातलं पहिलं एक मेल गॅमेट आणि दुसरं मेल गॅमेट. आता बघा, तर पहिलं एक मेल गॅमेट पहिलं फलन करतं, हा मेल गॅमेट एक सेल सोबत फलन करतं, ज्या एक सेलला आपण ओव्हल नाव दिलतं आणि त्याच्यापासून पुढे झायगोट तयार होतं आणि झायगोटचं रूपांतर पुढे इम्ब्रियो मध्ये आणि भ्रूणात रूपांतर होतं. हे झालं पहिलं फर्टिलायझेशन. सेकंड मेल गॅमेट जातं, दुसरा नर गॅमेट दोन ध्रुवीय केंद्रक पेशी यानी टू पोलार न्यूक्लियाय जे आहे सेल त्याच्यासोबत संयोग करतो आणि त्यामधून मला सांगा ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्ली तयार करतं. यानी काय, एंडोस्पर्म बघा आहे, ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्ली तयार करतं, म्हणजे 3 केंद्रक असणारा एंडोस्पर्म काय आहे तयार करतं. तर अशा प्रकारे एंडोस्पर्म तयार होतं, त्याच्यात 3 केंद्रक असतात म्हणून त्याला ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार करतं. आता ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लिय काय करत असतो, तर या इम्ब्रियोला अन्न पुरवठा करतं. या प्रक्रियेमुळे वनस्पतीला एंडोस्पर्म मिळतो जो वाढणाऱ्या भ्रूणाला अन्नाचा पुरवठा करतो. या प्रक्रियेचा शोध नवाशिम या शास्त्रज्ञाने 1898 मध्ये लावला आहे. कोणतं, हे डबल फर्टिलायझेशनचा शोध त्यांनी लावलं. हे लक्षात घ्या, किती महत्वाचे पॉइंट आहे रे. याला म्हणतात बॉटनी शिकणे. नुसतं वनस्पती हिरव्या असतात ह्याच्यामध्ये हे घडतं, थोडं टेक्निकल कळणं गरजेचं आहे, सायंटिफिक समजणं गरजेचं आहे, काय असणार आहे. आणि बॉटनीमध्ये हे सगळं घेतलंय मित्रा. जिम्नोस्पर्म वनस्पती म्हणजे कोणत्या, त्या वनस्पती असतात ज्यांच्यात फूल नसतं रे, ज्यांच्यात फूल नसतं, सीड असतं परंतु त्या सीडला वरतून कोणतंही आवरण नसतं. जिम्नोस्पर्म मध्ये डबल फर्टिलायझेशन घडत नाही, हे लक्षात राहू द्या. या वनस्पतींना फुले येत नाही, बियावरून आवरण वगैरे नसतं. फरक बघा, जिम्नोस्पर्म वनस्पतीमध्ये एकदाच फलन होतं, त्यांच्या भ्रूणकोश फलनापूर्वीच तयार झालेला असतो आणि तो हॅप्लॉइड असतो, त्यांच्यात ट्रिप्लॉइड फ्युजन होत नाही. टेरिडोफायटा काय आहे, तर ह्यांच्यामध्ये तर न बीज आहे, न ह्यांच्यात सीड आहे मित्रा, न ह्यांच्यात फूल आहे, न ह्यांच्यात फळ आहे. का, कारण हे कशाचा प्रकार आहे, तर मित्रांनो माहित आहे का, हे जर प्रकार जर बघितला तर ह्याला आपण काय म्हणत असतो की अबीजपत्री वनस्पतीचा प्रकार आहे, क्रिप्टोगॅमीचा प्रकार आहे तो.
फरक, या गटात बिया तयार होत नाही कोणामध्ये, टेरिडोफायटामध्ये, तर स्पोर तयार होतात हे लक्षात घ्या. ब्रायोफायटा पण काय आहे, बीज न तयार होणाऱ्या वनस्पती आहेत. ब्रायोफायटाला अँफिबियन्स प्लांट म्हणत असतो आपण. का? कारण की जमिनीवर वाढतात पण प्रजनन प्रक्रियेसाठी यांना बाह्य पाण्यावर अवलंबून राहावं लागतं. ब्रायोफायटामध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी नसते म्हणून याला असंवाहिनी नॉन व्हस्क्युलर म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. जायलम आणि फायलम नसतात, परंतु टेरिडोफायटा पृथ्वी तलावरील सर्वात पहिल्या संवाहिनी वनस्पती आहेत हे लक्षात घ्या. कारण पहिल्यांदा ह्यांच्या जलवाहिनी आणि रसवाहिनी तयार झालतं. पहिल्यांदा ह्यांच्यामध्ये मूळ, खोड, पानं तयार झाल्या. पृथ्वी तलावरील पहिल्या भूचर वनस्पती कोणत्या, तर ते टेरिडोफायटा आहेत, पहिल्यांदा पूर्णपणे जमिनीवर वाढणाऱ्या. आणि हे ब्रायोफायटा या उभयचर वनस्पती म्हणून ओळखत असतो. त्यांच्यात जलवाहिनी रसवाहिनी काही नसते. अँजिओस्पर्मला बियांना आवरण असतं, डबल फर्टिलायझेशन घडतं. आणि एंडोस्पर्म हा त्रिगुणी असतो रे. त्रिगुणी म्हणजे 3 केंद्रक असतात. तर आता बघा, जिम्नोस्पर्म यांना बियांना आवरण नसतं मित्रांनो, आणि हे सिंगल काय फर्टिलायझेशन करतात. आणि एंडोस्पर्म असतो पण फर्टिलायझेशनच्या अगोदर तयार झालेला असतं आणि एक गुणी असतो, यानी काय हॅप्लॉइड असतं. टेरिडोफायटामध्ये बिया नसतात, ब्रायोफायटामध्ये बिया नसतात. आणि दोघंही बीजाणूद्वारे, स्पोरद्वारे काय करत असतात, प्रजनन करतात. फलनाचा संबंध येत नाही मित्रा. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला डिटेल विश्लेषण कळालं असेल काय आणि कशा प्रकारे आहे. तर हे झाले 6 प्रश्न. बघा, बाकीचे प्रश्न मी पुढच्या लेक्चरमध्ये घेऊन येतो. एवढं डिटेल शिकवायचं कारण म्हणजे काय, बॉटनीचा एकही प्रश्न बाहेर जाता कामा नये, ही गोष्ट लक्षात घ्या. जिथं जास्त वर्क करायचं तिथं वर्क करत असतो आपण, जिथं नाहीये तिथं आपण फास्ट घेऊन टाकू, त्याला अर्थच नाही. जसं ह्युमन फिजिओलॉजी, तिथं डिटेल बघायची बसायची गरज नाही आपल्याला. तर कळतंय, प्रत्येक प्रश्न या ठिकाणी खूप IMP आहे मित्रा. तर समजलं. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि आता तुम्ही ॲपला जरी बघत असेल तर यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून घ्या. मित्रपरिवाराला सांगा. येणाऱ्या काळात 100% तुम्हाला डिटेल आणि एकदम क्वालिटीचं कंटेंट उपलब्ध करून दिलं जाईल मित्रांनो. ह्याची PDF मी टेलिग्राम चॅनलला शेअर करतो. @science by अशोक पवार हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि इथून पुढे जर तुम्हाला मार्क घ्यायचा असेल ना राजा, तर हे पुस्तक तुम्हाला 100% वापरायचं आहे. आज नाही वापरणार, पुढच्या वेळेस जेव्हा कमी मार्क येतील तर पुढच्या वेळेस का होईना पण वापरणार. यासाठी आता जवळच्या बुक स्टॉलला जाऊन एकदा बघा, आवडतंय की नाही आवडतं. काही डाऊट असेल तर मला संपर्क करा, हा नंबर दिलेला आहे. आणि बॅचची वगैरे काही गरज असेल त्याच्याबद्दल पण मला विचारू शकता मित्रांनो. तर चालतं, या ठिकाणी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद मित्रांनो.